लोट्यातला सध्याचा स्टाफ आहे 120 ते 130 आणि त्यात जवळपास 20 ते 25 लोकल स्टाफ आहे. लोकल म्हटलं तर म्हणजे महाराष्ट्रीयन मधले सगळे महाराष्ट्रीयन असेल. त्या लोकल म्हणजे लोट्या परिसरात प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या ह्याच्यात तुम्ही म्हटलेलं आहे की व्यावसायिक लोक आणि त्या केवळ PFAS मुळेच नव्हे तर फ्लोरोशन प्रणालीमध्ये वापरण्यात जाणाऱ्या संबंधित रसायनामुळे होतो आणि धोका विशिष्ट कामामधील संभाव्य श्वसनाद्वारे संपर्कात आल्यामुळे धोकादायक आहे. आपल्या कंपनीत असे धोकादायक प्रकार घडले आहेत का? घडलेले नाहीयेत, बरोबर, पण एक प्रिकॉशन म्हणून आपण त्याबद्दल माहिती ठेवतो आणि तसं झाल्यास काय केलं पाहिजे त्याची आपण पूर्णतः तयारी ठेवतो. तरी सुद्धा एक प्रश्न असा होतो, आता सर्वसाधारण चर्चा अशी आहे किंवा मीडिया की इटलीतनं कंपनी बंद झाली ती भारतात आणली गेली आणि इटलीमध्ये जे दुष्परिणाम झाले ते आता भारतात आणलेली आहे कंपनी. त्याचे दुष्परिणाम इथं होऊ शकतात, कॅन्सरने बाधित होऊ शकतात लोक, तुम्ही जो केमिकल म्हणताय तो डिस्ट्रॉय होत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. आता तुम्ही सांगितलं एवढ्या डिग्री सेल्सिअसवर गेल्यानंतर डिस्ट्रॉय होतो, नक्की खरं काय? आता बघा, जी मेटनी कंपनी इटलीत होती तिचा आणि लक्ष्मीचा डायरेक्ट असा काही संबंध नाही. तिथे मेटनी कंपनी 1960 पासून कार्यरत होती आणि त्यांनी 1960 पासून ते 2017 पर्यंत जे आम्ही वाचलंय, बरोबर, जे तिथे कोर्ट केसेस झाल्या किंवा वृत्तपत्रात जे आले त्याच्यावरून मी जेवढा रिसर्च केला आम्ही त्याच्यावरून हे सिद्ध होतं की त्यांनी त्या पूर्ण 50 ते 55 वर्ष इफ्लुएंट विदाऊट ट्रीटमेंट नदीत आणि जमिनीत सोडलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे त्यांना शिक्षा झाली वगैरे वगैरे. पण जेव्हा हे केस वगैरे चालत असल्यामुळे ती कंपनी कर्जबाजारी झाली. कर्जबाजारी झाल्यानंतर जशी आपल्याकडे सुविधा आहे तशी तिथेही एक कोर्ट आहे जो कर्जबाजारी कंपन्यांना लिलावात काढतो आणि ते सेटलमेंट करतो ज्यांच्याकडून ते कर्ज घेतलेलं आहे. तशा त्या कोर्टात लिलावात आपण लक्ष्मीने ती कंपनी विकत घेतली. कंपनी म्हणजे त्यात काय ऍसेट्स म्हणजे जे रिएक्टर्स वगैरे असतात ते आणि टेक्नॉलॉजी नॉलेज, बरोबर. आता आपल्याला ऍसेट्स म्हणजे कारण की ती डिझाईन आहे रिएक्टर्सची ती खूप वेगळी आहे. इंडियात तसे रिएक्टर्स नाहीये म्हणून आपल्याला ती घेणं गरजेचं होतं. दुसरं टेक्नॉलॉजी, आपण टेक्नॉलॉजी घेतली तर आता ते 100 पेक्षा जास्त PFAS चे प्रोडक्ट बनवत होते. आपण ते प्रोडक्ट बनवायचे असं नाहीये, ते फक्त एक बेस झाला. आता त्या बेसला वापरून आपण उद्याच्या चांगल्या भविष्यासाठी आपण काय प्रोडक्ट डेव्हलप करू शकतो. कारण की पुढे जाता जे आता इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन करतोय जनरेशन, जेवढे विद्युत निर्माता आहेत ते आणि जेवढं ते विकतात तिकडे त्या ट्रान्समिशन मध्ये गॅस वापरला जातो SF6. आता जो वापरताय SF6 हा गॅसचा जो ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आहे, कार्बन फुटप्रिंट ज्याला म्हणतो, तो खूप जास्त आहे. त्याने पर्यावरणाला खूप मोठा धोका आहे. त्याचा जो सोल्युशन आहे, त्याच्यासाठी जो पर्यायी गॅस आहे तो PFAS चा गॅस आहे, ज्याने पर्यावरणाला वाचवलं जाऊ शकतं ग्रीनर अर्थ साठी. हा सोल्युशन आहे. डीआरडीओला डिफेन्स याच्यात भरपूर PFAS केमिकलची गरज आहे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आणि उपकरणांसाठी. ते प्रोडक्ट्स आपण डेव्हलप करणार आहोत या टेक्नॉलॉजीला वापरून. तर मिटनी आणि लक्ष्मी यांची तुलना करणेच मुळात चुकीचे आहे. त्यांनी तिथे कसं प्रोडक्शन केलं, इफ्लुएंट का आणि ट्रीट केलं ते आम्हाला माहित नाही. पण ऍज अ लक्ष्मी आम्ही त्याच्यावर ठाम आहोत जेव्हापासून टेक्नॉलॉजी घेतली आणि लावली तेव्हापासून, की आपण PFAS च्या इफ्लुएंटचं सायंटिफिकली ट्रीटमेंट करायचं. जे सायंटिफिकली प्रूव्हन आहे 100% डिस्ट्रक्शन करणार ते आहे इन्सिनरेशन. 100% तुम्ही कोणत्याही नेटवर जाऊन चेक करू शकता. इट गेट्स डिस्ट्रॉइड. स्टार्टिंग 800 डिग्री पासून सुरुवात होते, जे छोटे असतात PFAS ते, तर 1200 पर्यंत फायनल जातं. आणि PFAS हा 10,000 प्लस केमिकल्सचा संच आहे. जसं आपण म्हणतो कडधान्य, भरपूर कडधान्य असतात, बरोबर. तसं PFAS मधला आम्ही काही प्रोडक्ट, आता आमच्याकडे 3 प्रोडक्टची परमिशन आहे. पुढे जाता आम्ही ते जसे डेव्हलपमेंट होईल तसं पुढे जाऊ. आता आपण एक प्रोडक्ट बनवतोय, म्हणजे प्रोडक्शन ज्याचं आम्ही सुरू केलेलं तो एक प्रोडक्ट आहे. अजून 2 प्रोडक्टची आमच्याकडे परमिशन आहे पण आम्ही सुरू केलेलं नाही. म्हणजे काय, आता ते सॉलिड आणि लिक्विड दोघं फॉर्म मध्ये प्रोडक्ट असतं, जे त्याचं आमचं कोड नेम आहे RM65 म्हणून. ठीक आहे. आणि ह्या प्रोडक्टचा उपयोग जो आहे तो खास करून फायर रिटार्डंट प्रॉपर्टीज देण्यासाठी आहे. म्हणजे आता जेवढे पहिले इलेक्ट्रॉनिक्स जे पॉलिकार्बोनेट म्हणून असतं, पॉलिकार्बोनेट म्हणजे प्लास्टिक्स,
राईट. ते वापरले जातात कुठे? इलेक्ट्रॉनिक्समध्ये, कार्समध्ये, सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये भरपूर ठिकाणी वापरले जातात. आता त्यांना जर ते हीट सेन्सिटिव्ह असतील तर ते काम करणार नाही त्या कंडिशन्समध्ये, आणि म्हणूनच त्याच्यात हा जो आमचा प्रोडक्ट आहे तो त्या बनवत असताना त्यात टाकला जातो. हा टाकल्यामुळे त्याला फायर रिटार्टंट प्रॉपर्टी, म्हणजे आग जरी लागली तरी तो त्याला सस्टेन करेल त्या टेम्परेचरला. पाणी पडलं तर पाण्यात तो पाणीला ऍब्सॉर्ब करू देणार नाही. अग्निरोधक, राईट. म्हणून आपले आता जेवढे फोम आहेत जे आग लागल्यावर वापरतात ते सगळे TFAS असतात त्याच्यात, त्याशिवाय आग भिजत नाही. दोन अजून बनवलेले आहेत मॅडम. कोणते अजून दोन आहेत आमच्या परमिशन मध्ये आहेत. काफी लॉंग नेम असतात त्याची द्यायचे. ओके. आता प्रोडक्ट आमचा प्रोडक्टच PFAS आहे, म्हणून हा जो प्रोडक्ट आहे तो तर आम्ही बाहेर फेकणार नाही, तो विकला जातो. ठीक आहे. पण जेव्हा प्रोसेसिंग केली जाते तेव्हा त्यात काही पाणी वापरलं जातं वॉशिंगसाठी, राईट. जे लोक काम करतात, PPEs असतात त्याला धुतलंय, किंवा प्रोसेसला सुद्धा जे धुण्यात वापरलं जातं ते पाणी जे असतं ते पाणी आता आपल्याला माहिती आहे PFAS पाण्यात जात नाही. तरीही एक PPM लेवलला म्हणा 1% खाली त्या पाण्यामध्ये PFAS कंपाऊंड असू शकतात. म्हणून ते जे पाणी आहे ते आपण त्या प्लांटमध्ये एका टाकीत कलेक्ट करतो, तिथून टँकर भरतो, त्या टँकरद्वारे MWL ला पाठवतो. त्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड तळोजा, ते MPCB ऑथोराइज्ड हजार्डस वेस्ट डिस्पोजल सिस्टम आहे. MPCB ऑथोराइज्ड. एक टिप्पणी साधारणपणे 19 आमदारांनी मागच्या विधानसभेत प्रश्न विचारला, तुम्ही टिप्पणी दिलेली आहे, आणि त्याला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलंय, तुम्ही आणि मुळात एक सांगा की लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडिया लिमिटेड आणि तुम्ही जे एक चालू केलं त्याला परवानगी घेताना लक्ष्मीचीच YFCPL एक कंपनी आहे, सबसिडियरी म्हणतो आपण त्याला, पण घेतलेलं आहे. एलोस्टोन परत लक्ष्मी पण केलेलं आहे, ते वेगळे हो. तुम्ही ते म्हणताय की काय आवश्यकता? हे डिस्टन्स ऍक्च्युली नाव बदलल्याने असं काही एलोस्टोन पहिलेही होती. ठीक आहे. ओके. आता ते त्याच्या मागे जे इकॉनॉमिक्स असेल किंवा गव्हर्निंग बॉडीज वगैरे असतात त्या ठरवतात, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत त्यासाठी, आणि त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतलेला आहे. हो. एलोस्टोन होतं तेव्हा. एलोस्टोन महामार्गावरनं जे काही वाहतूक होते, मग ते सांडपाणी असेल, तळोजाला नसेल किंवा काही केमिकल देणं, ते काय आहे ते सांगा, त्याची खबरदारी काय. कारण टँकर पडणं खेड हा भाग सर्वाधिक सेन्सिटिव्ह आहे आणि अपघात जास्त होत असतात, आणि त्यामुळे ते क्लिअर होणं जास्त. बरोबर. तुम्ही जे ट्रॅव्हल करताय ते किती आहे आणि याचं रिस्क अनालिसिस तुम्ही केलंय काय? आता फक्त इफ्लुएंटच नाही तर रॉ मटेरियल साठी सुद्धा आम्ही करतो, आमच्या प्रोडक्ट साठी सुद्धा करतो. ट्रान्सपोर्ट सेफ्टी म्हणून एक वेगळाच चॅप्टर आहे, त्या थ्रू त्याचं SOP असतात की समजा कुठे काही झालंच तर कोणती टीम तिथे पोहोचणार, कोण कुणाला कसं सांगणार, इन्फॉर्मेशन कशी फ्लो करणार, ऍक्शन कोण काय घेणार, कसे घेणार, या सगळ्या गोष्टी. आणि त्या ड्रायव्हरला ट्रेनिंग दिली जाईल, त्याला सतर्क केलं जाईल, त्याला काय काय केलं पाहिजे, डूज अँड डोंट्स समजवले जातात. ह्या दक्षता आपण घेतोय. दुसरं जे इफ्लुएंटचा टँकर आहे तो मॅनिफेस्ट थ्रू जातो. मॅनिफेस्ट म्हणजे हा एक MPCBचा वर्ड आहे. तो एक कागद असतो आणि तो आता डिजिटल आहे. म्हणजे जेव्हा मी इफ्लुएंट जनरेट केलं आणि ते टँकरमध्ये भरला, आता जो तो टँकर आहे तो MPCB अप्रूव्ड असला पाहिजे. आणि तो अप्रूव्ड आहे हे कसं कळेल, तर त्यांच्या वेबसाईटवर जेव्हा मी जातो तिथे ड्रॉपडाऊन लिस्ट असते त्यांच्या अप्रूव्ड टँकरची. मी फक्त त्यातूनच टँकर घेऊ शकतो, आम्ही कोणताही दुसरा टँकर घेऊ शकत नाही, कारण की तो ट्रॅकिंग RFID असलेला टँकर असतो. त्याचं ड्रॉपडाऊन, त्याच्यात किती क्वांटिटी आम्ही भरली ते वेमेंटने येतं, आणि ते कशासाठी आणि कुठे पाठवतोय आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये पाठवतोय हे सगळं त्याच्यात नमूद केलेलं असतं. जसं आम्ही ते MPCBच्या वेबसाईटला हे सगळं एंटर करतो, 4 कॉपीज जनरेट होतात. एक कॉपी ट्रान्सपोर्टर सोबत घेऊन जातो, एक आम्ही त्याला दिलेलं म्हणून आमच्याकडे प्रूफ आहे, एक MPCB कडे की आम्ही काहीतरी वेस्ट MWML ला पाठवलेलं आहे, आणि चौथी MWML कडे असते की तुमच्याकडे काय येणार आहे. मग जेव्हा हा टँकर रस्त्याने जातोय त्याचं सगळं ट्रॅकिंग होतं, कुठे थांबतोय, किती वेळ थांबला, कुठे थांबलं पाहिजे नाही, ते सगळं ट्रेनिंग त्यांना असतं, कारण की ते ट्रेंड आहे. तिथे पोहोचल्यानंतर ते परत पेमेंट करतात. माझ्याकडे एवढी
सांगितली होती ती आलेली आहे, ह्याच टँकर मधून आलेली आहे आणि सगळं व्यवस्थित आलेलं आहे. आता मी याला इन्सिनरेशनला घेणार आहे. इन्सिनरेशन झाल्यानंतर त्यानंतर ते आम्हाला सांगतात की इन्सिनरेशन झालेलं आहे, एवढी आणि एवढं तुमचं बिल आहे, त्याप्रमाणे आमचं त्यानंतर पेमेंट होणार. टेक्निकल सांगताय, हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये कुठेही अपघात झाला तर तुमची टीम तिथे किती वेळात पोहोचेल, धोके किती कमी लोटे ते तळोजा, बरोबर. हे साधारणतः डिस्टन्स असेल तुमचं अराउंड 120 राईट. नाही सॉरी जास्त सर 300 150 200 तर त्याच्यात कसं आहे मॅडम, याच्यात मिड मध्ये महाड आहे, बरोबर. आमच्या टीम्स लोट्यात आहेत, महाडला आहे, बरोबर. आणि तर तिसरं आमचं हेड ऑफिस आहे मुंबईला, बरोबर. तर हे 3 पॉईंट झालेले आणि या 3 ठिकाणी आम्ही इमर्जन्सी किट्स दिलेले आहेत, ट्रेनिंग दिलेली आहे आणि ERT मेंबर्स रेडी ठेवलेले की इथे कोणत्या सेक्शन मध्ये काय झाल्यानंतर कोणी पोचायचंय आणि तिथे गेल्यानंतर काय काय करायचं, ही सगळ्यांना ट्रेनिंग आहे. काय ते उपकरणं सुद्धा लागतात की कुठे लिकेज असेल तर कसं त्याला अरेस्ट करायचंय, राईट, काय प्रिकॉशन्स घ्यायचे, हे सगळे ट्रेन टीम आहे आणि पूर्ण रूट मॅपिंग रिस्क अनालिसिस आपण केलेलं आहे, त्याची SOP सुद्धा आहे. PFS कंपाऊंड इम्प्युरिटीज आहे. जर समजा ते पडलं, आता हे टॉक्सिक नाहीये किंवा कोरोसिव्ह नाहीये, म्हणजे जर वगैरे असं काही नाही, ऍसिडिक नाहीये, न्यूट्रल आहे, पीएच त्याचा एकदम न्यूट्रल आहे 7-7.5च्या आसपास. तर जेव्हा ते पडल तर त्याच्यात काय आहे की तेवढ्या भागाचं जे आहे ते आपण आम्ही गोळा करणार परत आणि ते पण इन्सिनरेशनला देणार डिस्ट्रक्शनसाठी, कारण की ते जाणार कुठेच नाही, ते तिथे जाणार. पाणी उडून जाईल मॅडम, पण जे PFAS असतं ना ते वर सरफेसवर राहणार, कारण की सॉलिड आहे मॅडम. आमचं जे प्रोडक्ट आहे ना सॉलिड आहे. सॉलिड म्हणजे पावडर. हा, आता कसं आहे, लिक्विड हे पूर्णतः इनसोल्युबल आहे जे आमचं प्रोडक्ट आहे. जेव्हा ते सॉलिड होतं त्याला थोडी सोल्युबिलिटी आहे, म्हणूनच ते पाण्यात थोडंसं 1% कमी ते असतं. हो ना मॅडम, जर वेगवेगळी ते पाणी आपण वेगळं असं ठेवलं ना थोडा वेळ, पाणी इव्हॅपोरेट होतं, बरोबर आहे. पाण्याची हळूहळू इव्हॅपोरेशन बाष्पीकरण होतं. पण सॉलिड असतं ते बाष्पीकरण होत नाही, सॉलिड तिथेच जमून राहतं. त्याला गोळा करायचा. कंपनीकडे किती नुकसान भरपाई दिली जाते, काय तरतूद आहे कंपनी, कसं म्हणजे कोणत्या याच्यात टँकर जबाबदार कंपनी राहते का त्याचे आता रोड ट्रान्सपोर्ट व्हेकल्स असतात, त्यांची इन्शुरन्स आणि सगळं केलेलं असतं. थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे, डायरेक्ट इन्शुरन्स आहे. त्याप्रमाणे ऍक्सिडेंट मध्ये म्हणताय ना, रोड ऍक्सिडेंटच्या रूल्स प्रमाणे जे सेटलमेंट आहे, जे झालं पाहिजे ते होतं. डबल नावामुळे गडबड झाली, डबल नाव असल्यामुळे गडबड झाली. आपण दोन नाव खरं नाव जबाबदारी कोण घेते, कंपनी घेते. हो, इन्शुरन्स कंपनी ढकलते. नाही मध्यंतरी असं झाला होता तिथे काही महिन्यापूर्वी, जे केमिकल होतं तुमचं ते हवेमध्ये उडालं आणि आजूबाजूच्या गाड्यांचा कलर उडून गेला, तर ते नॉन PFAS ऍग्रोकेमिकल इंटरमिडिएट आहे, ठीक आहे. पण तो ऍसिडिक असतो. आता ऍसिडिक म्हणजे आपण घरात HCl सुद्धा वापरतो ना, पिवळ्या कलरचं असतं लिक्विड क्लिनिंग साठी. ते जरी आपल्या मेटलवर वगैरे पडलं तर ते करोजन होणारच. ते प्रकारचं होतं ते, त्याचा PFAS चा काही एक संबंध नाही. बरं, तुम्ही वितरणीच्या जे काही दिला होता त्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला, वस्तू आणला, कोकणातच येण्याचं कारण काय? बघा, लक्ष्मी ही पहिल्यापासूनच कोकणात आहे, महाडला आहे. साईट 1 साईट 2 आम्ही इथेच सुरुवात केली आणि इथेच वाढलो आणि म्हणून तिथलं आमचं एक चांगलं जवळचं नातं आहे कोकणाबरोबर, कारण की आम्ही इथे एस्टॅब्लिश झालो, पहिल्यापासून आम्हाला ती साथ मिळाली आहे. म्हणूनच आमच्याकडे जी लोट्यात पण आमचा प्लॉट होताच, राईट. मग आम्ही इथे म्हणजे का नाही टाकायचं मला हे कळत नाही. लोटे आमच्यासाठी महाराष्ट्र आणि खास करून कोकण जवळच आहे. कोकणामध्ये फार केमिकलचे जे हार्मफुल केमिकल्स आहेत त्याच्या कंपन्या येऊ नये, फूड प्रोसेसिंग संदर्भात जे प्रकल्प आहेत हे वारंवार सांगितलं जातं. म्हणून हा प्रश्न विचारला की तिथे एक निसर्गरम्य वातावरण कोकणातलं, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे आणि एक खूप नाजूक म्हणजे ज्याला आपण सेन्सिटिव्ह फ्रुट्स आहेत तिथे, असं असताना पण तुम्ही पिफास सारखं केमिकल ज्याची जागतिक लेवलवर चर्चा सुरू होती
तर हे सगळं तुम्ही जेव्हा आधार एस्टॅब्लिश झाला सगळं झालं तेव्हा आम्हाला कळलं. म्हणजे एक तर गोष्टीचा पण चांगली ठेवली तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता जेव्हा खूप वाद होत आहे, खूप आंदोलन होत आहे, तेव्हा पण तुम्ही काही बोललात नाही. अचानक पण तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेताय. तर मला तरी वाटत होतं की हे कोकणातच का आणि दुसरीकडे तुम्ही काही प्रयत्न केले की नाही? गुजरातला राहण्याचा प्रयत्न नाही केला. नाही, आमचं कारण की बघा पहिल्यापासूनच जे स्थापना आहे ती महाराष्ट्रातून कोकणात आहे, म्हणूनच आम्ही कोकण निवडलं. दुसरं त्याला कारण नाही. दुसरं, आमची जी कार्यपद्धती आहे, मागच्या 35 वर्षाची हिस्ट्री आहे. आम्ही एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टी या 3 गोष्टींवर कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणून आम्ही PFAS बनवतोय की कोणतंही केमिकल बनवतोय, बरोबर. महत्वाचं काय आहे, PFAS नाही, कोणतंही केमिकल बनवलं असतं. समजा मिटेनीमध्ये, इटलीमध्ये समजा ती PFAS ची कंपनी नव्हती, दुसरी फार्मास्युटिकल कंपनी, पण त्यांनी समजा इफ्लुएंट ट्रीटमेंट न करता सोडलं असतं तरी दुष्परिणाम झालेच असते की नाही. म्हणून महत्वाचं PFAS बनवत होते, काय बनवत ते नाहीये. तिथल्या ज्या मानक होते, बरोबर, तिथल्या ज्या पर्यावरण सुरक्षासाठी जे प्रबंध दिले गेले होते, जे सूचना दिल्या गेल्या होत्या त्या पाळल्या गेल्या नाही, त्यात ते दोषी सापडलेले. PFAS बनवण्याचा दोष त्यांच्यावर नाहीये, किंवा ते परमिशन गव्हर्नमेंटने दिली होती ना. आणि अरे उघड्यावर तो प्लांट चालत होता, म्हणून PFAS प्रोडक्शन असं काही प्रॉब्लेम नव्हता. पोल्युशन वॉज द प्रॉब्लेम. आणि दुसरं, मला जस्ट पूर्ण उत्तर कर. ओके, त्याला एक प्रश्न, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने तुम्हाला पूर्ण सगळ्या परवानग्या दिलेल्या नाहीत, अजून पेंडिंग किती आहेत ते सांगा. ओके, सगळ्या परवानग्या आपल्याला मिळालेल्या आहेत. ठीक आहे, ज्या एक प्लांट चालवायला पाहिजे. आता आपण त्याच्या पुढे एक्सपेन्शनला जातोय, त्याच्या परवानग्या आम्ही घेतोय. काय करता एक्सपेन्शन, नवीन प्रोडक्ट्स आहेत, नवीन रिक्वायरमेंट्स आहेत. कारण की ही साईट तुम्हाला जसं मी पहिले सांगितलं, फक्त मितेनी हा एक छोटासा भाग आहे. टेक्नॉलॉजी वापरून उद्यासाठी, आपल्या डिफेन्ससाठी, आपल्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी भारताला कसं आत्मनिर्भर बनवता येईल. कारण की PFAS लक्ष्मी येण्याआधी सुद्धा भारतात वापरला जात होता, बनवला जात होता, बाहेरून येतही होता. म्हणून PFAS लक्ष्मी आली म्हणून PFAS आला असं नाही. हो, आता त्याच्यात सेमीकंडक्टर मध्ये पॉलिकार्बोनेट कंपोनंट्स वापरले जातात, राईट. म्हणून त्याच्यात ते जे फायर रिटार्डंट आणि वॉटर रिटार्डंट आणि स्टेन रिटार्डंट प्रॉपर्टीज दिल्या गेल्या पाहिजे त्यासाठी. आणि बाकी अजून भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत, त्याचा डेटा सेंटर कूलंट्स आहेत, त्याच्यात भरपूर पूर्ण लक्ष्मीचा ना. नाही, आता बघा लोटीची साईट आपण आता सुरू केलेली आहे, बरोबर. अजून त्याची उलाढाल जवळपास मला वाटतं ते लिस्टेड कंपनी असल्यामुळे मला ते आता डिक्लेअर करता येणार नाही. पण जी डिक्लेअर झालेली आहे टोटल लक्ष्मीची आहे, त्याला वेळोवेळी पूर्तता करतोय की नाही आणि काय स्टेटसला आहोत त्याचा रिप्लाय सुद्धा मला सबमिट करावा लागतो. आणि हे सगळं ऑनलाईन सगळं करतोय. आणि ओके, जी महाडचे 2 साईट आहेत त्या नॉन PFAS आहेत, तिथे वेगळ्या केमिस्ट्रीज आहेत. साईट 1 म्हटली तर तिथे आम्ही मेजरली सॉल्व्हंट्स वगैरे बनवतो. साईट 2 आहे तिथे डायकिटिंग डेरिव्हेटिव्ह, ती वेगळी केमिस्ट्री आहे. आता आम्ही ही जी साईट 3 आहे खास फ्लोरिंग केमिस्ट्रीसाठी टाकली, फ्लोरिंग, राईट. त्या केमिस्ट्रीमध्ये जायचं होतं म्हणूनच आपण ही टेक्नॉलॉजी घेतलेली आहे. दुसरा जो तुमचा प्रश्न होता तो होता सांडपाण्याविषयी, राईट. आता सांडपाणी हे प्रोडक्शनशी निगडीत आहे. जसं प्रोडक्शन होणार त्याच्या नॉर्म्स प्रमाणे ते जनरेट होतं. जसं जनरेट होईल त्याला कालावधी दिला गेलेला आहे. जनरेशन पासून विदिन 3 मंथ्स तो गेला पाहिजे, राईट. त्याप्रमाणे आपण त्याला डिस्कार्ड करत असतो. नाही, डिपेंड करतं प्रोडक्शनवर. हा, आता बघा जो PFAS चा आपण बोलतोय त्या प्रोडक्टला आम्ही जून मध्ये सुरुवात केलेली. त्यानंतर आम्ही जे प्रोडक्शन केलं, आता स्पेशालिटी केमिकल्स आहे. स्पेशालिटी केमिकल्स मध्ये काय आहे की तुम्हाला सगळ्या जे कस्टमर्स डेव्हलप करायला लागतात, मार्केट डेव्हलप करावं लागतं, त्यांना सॅम्पल पाठवायचे असतात. सॅम्पल ते वापरतील कारण की हा डायरेक्टली एंड यूज नाहीये, त्याच्यातून वेगळ्या प्रोडक्ट ते करतायत. ते विरोधासाठी विरोध करतात असं तुमचं म्हणणं आहे का? बघा, ते का करताय त्याच्यावर मी टिप्पणी करू शकत नाही, कारण की त्यांच्या बाजूने मी बोलू शकत नाही. मी लक्ष्मीच्या बाजूने सांगतोय की आम्ही जेवढे परवाने असले पाहिजे कंपनी चालवण्यासाठी सगळे आहेत, ज्या परमिशन्स असल्या पाहिजे त्या आहेत, त्यांचं काटेकोरपणे पालन करतोय. हो करतोय, कारण की एवढ्या ऑडिट्स, एवढ्या व्हिजिट झाल्या,
राईट. ते कोणी आम्हाला प्रोडक्शन थांबायला सांगितलेलं नाही. आम्ही सगळं काही जे आम्ही केलं पाहिजे ते करतोय. आमचं इन्फ्रास्ट्रक्चर सेफ आहे. आणि तर दुसरं पीफास आणि नॉन पीफास यांचं सेग्रिगेशन खूप छान रित्या आम्ही केलेलं आहे. प्लांटच वेगळे आहेत, त्यांच्या बाउंड्रीज वेगळे आहेत, त्यांचे कलेक्शन पिट्स वेगळे आहेत आणि त्यांचं जे डिस्कार्ड म्हणजे पाठवायचं जे मेकॅनिझम आहे ते पण वेगळं आहे. म्हणून आम्ही ते सेग्रिगेट ठेवलेलं आहे. आता ही पाहणी सगळ्यांनी करून झालेली आहे. ठीक आहे. म्हणून मी एवढं सांगू शकतो की आम्ही जे करतोय ते पूर्ण कायद्याच्या चौकटीत राहून सगळे नियम काटेकोरपणे पालन करतोय. आणि त्यामुळे जे पर्यावरणाला किंवा स्वास्थ्याला किंवा सेफ्टीला काही हानी होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो. त्या ठिकाणी मग राजेंद्र आमरे आणि ते अशोक जाधव गेले 73 दिवस उपोषणाला बसले. सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? भेट देतात. 73 दिवस झाले सर कंपनी समोर बसले. ते आंदोलनाला बसले तसं मला माहिती, उपोषणाचं मला माहित नाहीये. त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं, त्याच्यात काही प्रश्न होते. पहिले तर आम्ही समोरासमोर भेटलो, बोलणं झालं, सगळं क्लिअरली जसं मी आता तुमच्याशी बोलतोय सेम त्यांचे प्रश्न होते, सेम माझे उत्तर होते. कारण की सत्य चेंज होणार नाहीये, तेच राहणार आहे. बरोबर. तर तेव्हाही हे सगळं मी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी घोषणा आंदोलनाची केली. त्यानंतर सुद्धा आम्ही त्यांनी पहिलं जे प्रश्न उत्तरांचं पत्र दिलं की आमची आशंका आहे त्याचं उत्तर दिलं. दुसरं पत्र आलं, परत आम्ही उत्तर दिलं. म्हणून आता त्यानंतर जे प्रश्न होते त्या सगळ्यांचं उत्तर दिल्यानंतर मी आता त्यांच्या बाजूने तर काही सांगू शकत नाही. ते काय ते मी नाही सांगू शकत साहेब, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. 6 तारखेचं तुम्ही पत्र दिलंय काय? प्रशासनाला काय सांगितलंय की आमच्या कंपनीवर मोर्चा नको? या संदर्भात तुम्ही 6 तारखेच्या मोर्चा आम्ही फक्त जी मोर्चाची माहिती आम्हाला डायरेक्टली तर कोणी लेटर दिलेलं नाहीये, पण प्रसार माध्यमातून आमच्याकडे आलं होतं. आम्हाला ते कळलं ते आम्ही फक्त अधिकाऱ्यांना गव्हर्नमेंट ऑफिसरला सांगितलं की या तारखेला मोर्चा येण्याची शक्यता आहे, आम्हाला असं कळलेलं आहे. आणि जर समजा तो कायदा असेल तर त्याचे लिमिटेशन काय आहेत आणि जर कायदा नाहीये तर परवानगी कशाची? सॉरी संदर्भात आपल्या काही कायदा आहे का आणि जर किंवा धोरण आहे का आणि जर ते जर असेल तर तुम्ही परवानगी घेतली आहे का आणि त्याच्या रुपयाची परवानगी नाही आणि जर नाहीये तर परवानगी कशाची? ठीक आहे. आता PFAS इंडियामध्ये धोरण असं आता नाहीये, पण सुरू झालेलं आहे. ठीक आहे, जे मला माहिती आहे. राईट. दुसरं की पहिले इम्पॉर्टंट काय आहे की जर मी कोणतंही केमिकल एक क्लोज लूप सिस्टम मध्ये जिथून की ते एन्व्हायरमेंट मध्ये मी जाऊ देत नाहीये, लँड मध्ये जाऊ देत नाही, वॉटर मध्ये मी जाऊ देत नाही, माणसांमध्ये मी जाऊ देत नाही, जोपर्यंत मी हे यांचं काटेकोर पालन करतोय तोपर्यंत आता ते जेव्हा निर्देश येतील आले तरी चांगले आहेत, नाही आले तरी आम्ही ते काळजी घेण्याचं आम्ही बंद करायला. ठीक आहे. कारण की आम्हालाही मी स्वतः तिथे असतो, मी साइटेड आहे, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रोज असतो त्या प्लांटला, रोज जातो. ठीक आहे. आणि मला 23 वर्षाचा अनुभव आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा, वेगवेगळ्या केमिस्ट्रीमध्ये काम करण्याचा. मला टेक्निकली सगळं माहित आहे. बरोबर की नाही? आणि मी तिथे काम करतो. सो अकॉर्डिंगली जे मेजर जे सावधानी परतली पाहिजे डिझाईन मध्ये, ऑपरेशन्स मध्ये, ते आपण करतोय. 100% प्रोटेक्शन करतो. सुरक्षित आहे म्हणून जात आहे की तुम्ही धोक्यात घालून जात आहे? नाही, सुरक्षित आहे 100%. आता अजून टेस्टिंग चालू आहे, प्रोडक्शन सुरू झालं. मी तुम्हाला जसं आता थोड्या वेळापूर्वी बोललो, स्पेशालिटी केमिकल्स मध्ये आपण प्रोडक्शन सुरू करतो. PFAS बाकीचं तर जे अॅग्रोकेमिकल आहे त्याला कस्टमरही डेव्हलप झाले आणि ते व्यवस्थित चाललेलं आहे, 100% कॅपॅसिटीला मी चालवतोय. PFAS जे प्रोडक्ट्स आहेत हे बनवणारे जे आहेत, आता ह्या प्रोडक्टचं कुठेतरी उपयोग होतोय. आज तिथे कोणीतरी सप्लायर आहे. बरोबर. आता जर मला तिथे जायचंय तर माझं सॅम्पल अप्रूव्ह झालं पाहिजे, त्यांच्या ऍप्लिकेशनला झालं पाहिजे. राईट. तर ती प्रोसेस जी असते, एक प्रोडक्शन आम्ही केलं अराउंड 50-60% ठीक आहे. पण त्यानंतर जी क्वांटिटी तयार झाली ती आम्हाला सफिशियंट आहे सगळीकडे सॅम्पल देण्यासाठी. कारण की बनवण्यासाठी रॉ मटेरियल लागतं, खर्च लागतो, एनर्जी लागते, पैसा गुंतवणं झालं. बरोबर की नाही? म्हणून आम्ही काय करतोय की ऑर्डरची वाट बघतोय. आता हळूहळू ऑर्डर्स यायला सुरुवात होती आणि आपण प्रोडक्शन 100%ला जाणार आहोत. हा, ओके. PFAS हा झाला मोठा.
त्याच्या खाली PFOS, PFOA, PFBS, तर आपला जो आता हा प्रोडक्ट आहे PFBS. स्टॉकहोम कन्व्हेन्शन मध्ये आपण सिग्नेटरी मध्ये आपण सिग्नेटरी आहोत देश म्हणून. तर तिथे त्यांनी या सगळ्यांना NX 1 मध्ये टाकलं, NX A 1. म्हणजे तिथे थोडक्यात ते बंदी ऑलमोस्ट त्यांनी आणली आहे आणि पुढच्या काळात ती बंदी होती. मग असं असताना मग आपली काय भूमिका राहणार आहे याच्यामध्ये? राईट. आता त्याच्यात कसं आहे की त्यांनी जे आता ते काम चालू त्यात काय करतायत की PFAS का डेव्हलप झाला होता काहीतरी अल्टरनेटिव्ह म्हणून. बरोबर आहे, पहिले हा नव्हता, पहिले काहीतरी त्रुटी होत्या गोष्टींमध्ये, त्याला काही प्रॉपर्टीज देण्यासाठी हा डेव्हलप झाला होता. बरोबर. तर आता काय करतायत की कुठे अनावश्यक आहे जिथे PFAS कॅटेगरीचे प्रोडक्ट न वापरता चालू शकतं का, तशा पहिले एक वेगळं करतायत. PFOA, PFOS यांच्यावर खास करून स्ट्रिक्ट रेग्युलेटरी, म्हणजे त्याला बॅन म्हणता येणार नाही, पण कंट्रोल्ड वे मध्ये बनवून रिस्ट्रिक्टेड यूज मध्ये, की जिथे खूप महत्वाचं आहे, तिथे त्याला रिप्लेसमेंट नाहीये, तिथे ते जाणार, इतरत्र जाणार नाही. जिथे वापरण्यात न आलेलं चालेल तिथे ते बंदी करण्यात येईल. हळूहळू फेज आउट, जसं आपलं ग्रीन हाऊस गॅसेसचं झालं किंवा आपले जे रेफ्रिजरंट गॅसेस R22 वगैरेचं झालं, फेज आउट हळूहळू होतात, त्याची रिप्लेसमेंट फाइंड आउट करायचे असतात. आता ती सायकल सुरू आहे. म्हणून आपण आता जे प्रोडक्ट्सवर बोलतोय ते आपण जे पुढच्या जनरेशनचे प्रोडक्ट्स आहेत PFAS चे, जे की एन्व्हायरमेंट साठी चांगले. युरोपियन युनियन मध्ये तुम्ही पाठवणार हो, रिच नाही, पूर्णतः ब्लँकेट बॅन असं कुठेही नाही सर. कारण की आता युरोपमध्ये अजूनही PFAS मॅन्युफॅक्चरिंग तर चालूच आहे, यूज पण चालू आहे, कन्झम्पन चालू आहे. आणि नंतर ते नॉन पाळले जात नाही. अदरवाईज लोकांच्या नजरकडे केमिकल सांभाळायची गरज नव्हती. नॉन पाळायचा इन द सेन्स इंडस्ट्री नॉन पाळायचा ते केमिकल सांभाळायची असे मारायची गरज नव्हती. ते होतच का नॉन पाळले जात नाही. आम्ही ऍज अ लक्ष्मी 35 वर्ष, मी तेच म्हणतोय, प्लीज आम्ही असं नाही की पहिला प्लांट टाकलाय पहिली वेळेस काम करतोय. 35 वर्षाची हिस्ट्री आमची, बरोबर. म्हणून आमचे प्रिन्सिपल्स, कोर व्हॅल्यूज जे आहेत त्याच्यावर कधी आम्ही डेव्हिएट होणार नाही याची गॅरंटी लक्ष्मी देऊ शकते. बाकीच्या कंपन्यांवर बोलण्याचा माझा अधिकार नाहीये, पण लक्ष्मीच्या क्वालिटीपर्यंत नक्कीच आम्ही सगळं नियम नेहमीच काटेकोरपणे पालन करू, हे आमच्या प्रिन्सिपल्स मध्ये आहे, आमच्या व्हॅल्यूज मध्ये आहे. आजही लोकांकडे कुठली तक्रार नाहीये. नाही, तुम्ही चेक करू, PFAS नाही तिथे, पण काही तक्रार नाही, केमिकल्स आहेत. झिरो वेस्ट कंपनी आहे आपली, झिरो वेस्ट कंपनी म्हणून प्ले करताना ZLD नाही. आपण काय केलेलं आहे, म्हणून जे PFAS आहे ते पूर्ण इन्सिनरेशन, नॉन PFAS ला ETP मध्ये ट्रीटमेंट करायचंय. आणि आधी इथे म्हणलं की 19% एखादावर झालं, 80 वरती आहे ना. त्यांनी पाण्यात नदी मागे त्या साईडचं जर माहित असेल ना, जर त्याच्या 10 मीटरवर कंपनी नदीच्या किनाऱ्यावर आहे, त्या सरळ त्या नदीत सोडल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि ते सिद्ध झालेलं आहे वर्षांवर, आणि 50-60 वर्ष विदाऊट ट्रीटमेंट. कशात? बिलकुल नाही, ते आमच्या सिद्धांतांमध्ये नाही, आमच्या प्रिन्सिपल्स मध्ये नाही. मॅडम आता मला अजून काही ऍडिशनल क्वेश्चन असतील तर माझ्या सरकारी कॉन्टॅक्ट नंबर आणि मेन्शन केलेला आहे.